मित्रांनो, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग एक्झॅक्टली काय असते? इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत? डॉक्युमेंट्स कोणते लागतील? ऍडमिशन प्रोसेस कशी आहे? त्यासोबतच पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंगसाठी कॉलेजेस कोणते आहेत? या सगळ्यांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतात आणि पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग ची कंप्लीट इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पाहणार आहोत, डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती असेच आपण नर्सिंग बद्दल वेगवेगळे अपडेट्स आणत असतो. सो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आता मित्रांनो, जर तुम्हाला नर्सिंग सीईटीची एक्झाम द्यायची असेल, ज्याच्या थ्रू आपल्याला बीएससी नर्सिंग साठी ऍडमिशन घेता येते, तर त्याची लाईव्ह बॅच सुरू होते 15 तारखेपासून. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लायब्ररी लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असेल, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक, फुल सिलेबस नोट्स, यासोबतच मेंटरशिप फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे, काउन्सिलिंग कोर्स मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत आणि ज्या आपण नोट्स प्रोव्हाइड करतोय त्या बुक्स पेक्षा खूप बेस्ट असणार आहेत. का? रिझन सांगते. कारण या आपण स्वतः डिझाईन केलेल्या आहेत. सो याच्यामध्ये तेवढंच आहे नोट्समध्ये जेवढं एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाहीये. याच्यासोबतच आपण क्वेश्चन्स वगैरे सगळ्या प्रॅक्टिससाठी देतो. पीवायक्यूज देखील आपण प्रोव्हाइड करतो. आता नर्सिंग सीईटी सोबतच जर तुम्हाला पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर त्याची देखील नवीन लाईव्ह बॅच सुरू होते 15 तारखेपासून अँड सेम फॅसिलिटीज अवेलेबल असणार आहेत. आता मित्रांनो, जर तुम्हाला 5 कोर्सेस घ्यायचे असतील तर त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. आणि जर पूर्ण कोर्सेस घ्यायचे असतील, हे बघा, हे 1, 2, 3, 4, 5 हे 5 कोर्सची प्राइस असेल, कॉम्बो ऑफर असेल 10,000 रुपये. म्हणजे एक कोर्स तुम्हाला 2 ला पडेल. आणि जर सिंगल कोर्स घ्यायचा असेल तर तशी देखील फॅसिलिटी आपल्याकडे आहे. तर सिंगल कोर्स पडेल तुम्हाला फक्त 5,000 रुपयामध्ये. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथे ऍप ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. ओके. आता यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा तुम्हाला ऍड केलं जातं. त्यासोबतच मेंटरशिप, लेक्चर सगळं सुरू होतं. चला आता व्हिडिओकडे वळूयात. पीबी नर्सिंग एक्झॅक्टली काय असतं, इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे सगळ्या गोष्टी पाहूया. आता एक्झॅक्टली पीबी नर्सिंग काय असतं, तर पीबी नर्सिंग इज स्टँड फॉर पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग. हा 2 वर्षांचा कोर्स असतो, डिग्री असते. ओके. जे जीएनएम झाल्यानंतर ज्या स्टुडंटचं जीएनएम कम्प्लीट झालंय त्या स्टुडंटला या कोर्ससाठी ऍडमिशन घेता येतं. दिस कोर्स इज फॉर हायर एज्युकेशन ऑप्शन. त्याच्यानंतर पाहूयात इलिजिबिलिटी क्रायटेरिया. मस्ट हॅव कम्प्लिटेड जीएनएम. मी आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचं जीएनएम कम्प्लीट असायला हवं. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन, इंटर्नशिप देखील कम्प्लीट झालेली असावी जीएनएम नंतर. आता यानंतर पाहूयात रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. नेक्स्ट काय तर 10th मार्कशीट लागेल, 12th मार्कशीट इफ ऍप्लिकेबल. कारण 10th नंतर सुद्धा जीएनएम साठी बरेच स्टुडंट एनरोल करतात. सो त्यांच्याकडे 12th मार्कशीट नसेल, सो दॅट इज ओके. पण जर तुमची 12वी झालेली आहे तर तुम्हाला कंपल्सरी 12वीची मार्कशीट लागेल. त्याच्यानंतर जीएनएम ऑल मार्कशीट्स, जीएनएम पासिंग सर्टिफिकेट, इंटर्नशिप सर्टिफिकेट हे प्रूफ्स असतात की तुम्ही त्या गोष्टी खरंच केल्या आहेत. त्याच्यानंतर RN और RM रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, त्यानंतर डोमासाईल, आधार, कास्ट सर्टिफिकेट या गोष्टी सुद्धा लागतात. नेक्स्ट पाहूयात ऍडमिशन प्रोसेस स्टेप बाय स्टेप. आता इथे सिंपल त्याची ऍडमिशन प्रोसेस आहे. सीडी सेलवर आता कुठल्याही कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी जशी सीईटी सेलवरती आपण रजिस्ट्रेशन करतो तसंच आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचंय. डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे, फीस वगैरे पे करायची, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे. तुमच्या जीएनएमच्या मार्क्सनुसार मेरिट
तयार होतंय त्याच्यानुसार तुम्हाला कॉलेजचे फॉर्म व्यवस्थित भरावे लागतात आणि सीट अलोकेट नंतर होऊन जातात. ही सगळी जी प्रोसेस आहे स्टार्टिंगची आपल्याला करावी लागते कॉलेजचे ऑप्शन टाकेपर्यंत. त्यानंतर सगळी जी गोष्ट आहे प्रोसेस आहे सीईटी सेल करते. ओके, कॉलेज फॉर्म भरताना खूप जास्त तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन देऊन लक्ष देऊन कॉलेजचे ऑप्शन्स फिल करायचे आहेत. काउन्सिलिंग कोर्स, आता तुम्हाला जर काउन्सिलिंग कोर्स घ्यायचे असेल तर आपल्याकडे काउन्सिलिंग कोर्स देखील आहे. त्यामध्ये आम्ही तुम्हाला फक्त तुमचे मार्क्स लागतील, डॉक्युमेंट्स लागतील, बाकी सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करून देत असतो. तुमची लिस्ट ऑफ कॉलेजेस म्हणजे तुम्हाला कोणत्या भागात कॉलेजेस पाहिजेत वगैरे या सगळ्या गोष्टीची लिस्ट आम्ही तुम्हाला तयार करून देत असतो. ओके, त्याच्यानंतर मेरिट लिस्ट अँड सिलेक्शन. मेरिट कशानुसार तयार होते तर तुमच्या जीएनएम ऍग्रिगेट मार्क्स नुसार ती मेरिट तयार होत आहे आणि त्याच्यानुसारच तुम्हाला ऍडमिशन मिळतं. देन कॉलेज चॉईस फिलिंग. आता सिलेक्ट कॉलेजेस, मी तुम्हाला म्हटलंय की कॉलेज चॉईस फिलिंग ही खूप महत्वाचा टप्पा असतो. नाहीतर आपल्याला जरी मार्क खूप छान असतील तरी आपल्याला कॉलेज खूप कमीचं मिळतं, कमी मार्क्सचं. सो ही चूक अवॉइड करण्यासाठी ज्या एका व्यवस्थित पर्सनचा गायडन्स घ्या ज्यांना खूप छान एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये. ओके, गिव्ह मॅक्झिमम चॉईसेस, जास्तीत जास्त चॉईसेस ज्या हेल्प्स इन अलॉटमेंट. जेव्हा तुम्हाला कॉलेज अलॉट होतात त्यासाठी या गोष्टी हेल्प होतात या गोष्टींचे. आता मित्रांनो नंतर पाहूयात सीट अलॉटमेंट. ठीक आहे, सीट अलॉटमेंट होतं, आपण सीट आपल्याला कोणती अलॉट झाली आहे ती पाहायचं. जर आपल्याला एक्सेप्ट असेल तर सीट एक्सेप्ट करायचं किंवा नेक्स्ट राऊंडसाठी आपण ऍप्लिकेबल असतो. जर सीट एक्सेप्ट असेल तर डॉक्युमेंट्स वगैरे कॉलेजमध्ये जाऊन सबमिट करायचे, कॉलेजची फीस भरायची आणि आपलं ऍडमिशन कन्फर्म करायचं. नाहीतर सीट एक्सेप्ट करायची नसेल, तुमच्या मनासारखं कॉलेज भेटलेलं नसेल तर तुम्ही नेक्स्ट राऊंडसाठी ऍप्लिकेबल असाल. अशी ही प्रोसेस असते. आता पीबी नर्सिंगसाठी बरेचसे कॉलेज आहेत. मी इथे थोडेसे टॉप कॉलेजेस दिलेत, लिस्ट ऑफ कॉलेजेस. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कॉलेज ऑफ नर्सिंग सेट जीएस, मेडिकल कॉलेज केईएम मुंबई, रुबी हॉल कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल नर्सिंग कॉलेज, एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग नवी मुंबई, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे, सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे. आता हे झाले सगळे कॉलेजेस ज्या कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो. अजून बरेचसे कॉलेज आहेत, मी एक्झाम्पल्स म्हणून हे कॉलेजेस तुम्हाला शो केलेले आहेत. सो हे टॉपचे कॉलेज आहेत, यामध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता किंवा बाकीचे अजून बरेचसे कॉलेजेस सुद्धा आहेत. सो जर तुमचं पीबी नर्सिंगसाठी एम असेल तर तुम्हाला जीएनएम नर्सिंग जीएनएमची एक्झाम डिग्री ही कम्प्लीट करावी लागते. समजलं? आता मित्रांनो हे झाले सगळ्या गोष्टी. जर तुम्हाला नर्सिंग सीईटी साठी ऍडमिशन घ्यायचं असेल ते देखील आपल्याकडे कोर्सेस आहेत. सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. फक्त या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा. इन डिटेल प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती देखील होईल. आता आपलं लेक्चर इथेच थांबूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारा आणि यामध्ये डाऊट असेल किंवा अजून कुठल्या एक्झाम बद्दल माहिती करून घ्यायचं असेल, नर्सिंग असो किंवा पीसीबी पीसीएम रिलेटेड, तसं देखील सांगा. मी त्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवून आणेल. आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.